नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 13वा लेसन, ज्याचं नाव आहे कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण 5 सेशन पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कार्बन विषयी माहिती आपण पाहिलेली आहे. त्याच्यामुळे आता हा कार्बन हा विषय आपल्याला चांगल्या प्रकारे समजला असेल असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळे हा आपण आता शेवटचा सेशन बनवत आहोत. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड चे गुणधर्म पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की मिथेन मॉलिक्यूल कसा तयार होतो आणि थोडंफार कार्बन विषयी जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर हा सेशन संपल्यानंतर हा लेसन सुद्धा संपणार आहे. या कार्बनचा वापर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की पुढल्या वर्षी आपण कार्बनची इतर संयुग जसं की अल्केन, अल्किन आणि अल्काइन यांच्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत, ज्यांना की संतृप्त हायड्रोकार्बन किंवा असंतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणतात, ज्याच्यामध्ये असलेल्या सिंगल आणि डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डच्या प्रेझेन्समुळे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कार्बन विषयी आपण बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. आता हा शेवटचा सेशन आहे, त्याच्यामध्ये आपण काही इतर गोष्टी जाणून घेऊया आणि हा धडा संपूया. चला तर मग पाहूया कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य, ज्याच्यामध्ये 6वा सेशन. इथे बघा, कार्बन डायऑक्साईडचे काही रासायनिक गुणधर्म पहा विद्यार्थी मित्रांनो. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH ही अल्कली आहे. जलीय द्रावणातून जर कार्बन डायऑक्साईड जाऊ दिला तर त्याच्यापासून सोडियम कार्बोनेट मिळतो. हा सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या, ही जी रिएक्शन आहे ती बॅलन्स केलेली रिएक्शन आहे. Na2CO3 हा सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळे लेफ्ट हँड साइडला सुद्धा आपण NaOH ला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे. याच्यामधील 2 Na म्हणजे Na2 कार्बन डायऑक्साईड मधला CO2 आणि NaOH मधला एक ऑक्सिजन, ज्यापासून Na2CO3 तयार झाला आणि उरलेले H2 आणि एक ऑक्सिजन, कारण 2 ने प्रत्येक एलिमेंटला आपण मल्टिप्लाय करणार आणि H2O तयार होतो. अशा प्रकारे ही रासायनिक अभिक्रिया आहे. सोडियम कार्बोनेटच्या पाण्यातील द्रावणातून CO2 पाठवला. आता हे जे प्रोडक्ट तयार झालेले आहे त्याच्यातून अजून आपण कार्बन डायऑक्साईड पाठवला तर त्यापासून सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा याचं सूत्र तयार होतं. याच म्हणजे हा रेणू आपल्याला मिळतो. Na2CO3 आणि H2O वर तयार झालेला, ज्याच्यामध्ये आपण अजून कार्बन डायऑक्साईड सोडला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 Na तुम्हाला लेफ्ट हँड साइडला दिसतात. इथे सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावा लागेल आणि प्रत्येक एलिमेंट इथे बॅलन्स करायचा असतो, तेव्हाच ही रिएक्शन संतुलित होते. CO3 मध्ये बघा, एक कार्बन Na2CO3 मधला आणि दुसरा कार्बन CO2 मधला, असे 2 C. हायड्रोजन सुद्धा 2 आपल्याला दिसत आहेत आणि ऑक्सिजन बेसिक 6 प्रोडक्ट मध्ये. आणि रिएक्टर मध्ये Na2CO3 मधले 3 ऑक्सिजन, पाण्यामधला 1 ऑक्सिजन आणि CO2 मधला 2 ऑक्सिजन, अशा प्रकारे 6 ऑक्सिजन तयार झालेले दिसत आहेत. आता वरील प्रयोगात पाणी व कार्बन डायऑक्साईड यांच्यात होणारी रासायनिक अभिक्रिया समीकरणाने लिहायची विद्यार्थी मित्रांनो. रासायनिक अभिक्रियेमध्ये पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यामध्ये जी अभिक्रिया होते त्याच्यापासून H2CO3 तयार होतो, म्हणजे कार्बोनिक आम्ल तयार होतो. H2O आणि CO2 याच्यापासून H2CO3. CO2 च्या वायुपत्रात चुनकळी टाकल्यावर होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचे समीकरण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. CO2 आणि चुनकळी म्हणजे CaOH/2. याच्यामधून जर कार्बन डायऑक्साईड जाऊ दिला म्हणजे हा CO2 जाऊ दिला तर CaCO3 आणि H2O तयार होतो, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा दुधाळा रंगाचा तयार होतो. आणि हे कार्बन डायऑक्साईड प्रेझेन्स असण्याची टेस्ट आहे, याच्याविषयी आपण आधीच्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. तेव्हा कार्बन डायऑक्साईडचे काही उपयोग बघा. फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोका कोला किंवा पेप्सी पित असतो. पेप्सीचं किंवा कोका कोलाचं झाकण ओपन केलं की त्याच्यापासून फसफसून असा फेस बाहेर होतो. तो फेस म्हणजेच कार्बन डायऑक्साईड असतो. तो स्पॅरिंगली सोल्युबल आहे, मोठ्या प्रमाणात सोल्युबल नाही पाण्यामध्ये, आणि त्याच्यामुळे तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आपण सोडा पितो. सोड्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड असतो आणि आपल्याला डायजेशन जर चांगल्या प्रकारे करायचं असेल तर आपण कार्बन डायऑक्साईड म्हणजे युक्त सोडा पित असतो आणि त्यातून आपल्याला जी बर्बिंग होतं, बर्बिंग म्हणजे ढेकर जी येते ती असते कार्बन डायऑक्साईडची. स्थायू कार्बन डायऑक्साईडचा म्हणजे शुष्क बर्फाचा वापर शीत कपाटांमध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी, तसेच सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळण्यासाठी स्थायू कार्बन डायऑक्साईड म्हणजे याची पावडर असते त्याचा वापर करतात. विमानांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे म्हणजे जे गोष्टी असतात, काही खाद्य असतात ते थंड करून ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या शुष्क बर्फाचा म्हणजे ड्राय कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या किंवा दाबाखाली ठेवलेल्या CO2 चा उपयोग करतात. विद्यार्थी मित्रांनो, अग्निशमन यंत्रामध्ये त्याची रचना कशी असते आणि कार्बन डायऑक्साईड कशा प्रकारे तयार होतो याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. कॉफी मधून कॅफीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप CO2 वापरतात. म्हणजे कॉफी मधून जर कॅफीन काढायचं असेल तर द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो.
द्रावक म्हणून द्रवरूप CO2 चा उपयोग अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्राय क्लिनिंग मध्ये केला जातो. म्हणजे द्रावक म्हणून ड्राय क्लिनिंग मध्ये आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडवायचे कपडे नसतात, त्याला आपण ड्राय क्लिनिंग करतो आणि त्याच्यामध्ये द्रावक म्हणून CO2 चा वापर करतात. हवेतील CO2 चा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात, हे सर्व ज्ञात आहेच. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साईड पाणी आणि प्रकाश किरण यांच्या साहाय्याने C6H12O6 आणि बाय प्रोडक्ट म्हणून O2 तयार होतो, ऑक्सिजन तयार होतो. अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईडचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो प्रकाश संश्लेषणासाठी करत असतात किंवा होतो. अग्निशमक यंत्र फायर एक्सटिंग्विशर. अग्निशमक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते. आता ही रिएक्शन आपण पुढे पाहणार आहोत. एका काचेच्या कोपीमध्ये म्हणजे वर जी कॅप्सूल आहे त्याच्यामध्ये विरल सल्फ्युरिक ऍसिड आहे आणि यंत्राची कळ दाबली की कुपी फुटून कुपीतील सल्फ्युरिक आम्ल आणि सोडियम बायकार्बोनेट यांच्यामध्ये रिएक्शन होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू जो बाहेर पडतो तो आग विझवण्याचं काम करतो. कारण ऑक्सिजन जळतो, त्याचप्रमाणे ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, परंतु कार्बन डायऑक्साईड हा आग विझवण्याचं काम करतो. त्यासाठी आपण मेणबत्तीचा प्रयोग पाहिला होता की कार्बन डायऑक्साईड असलेल्या पात्रामध्ये वायू पात्रामध्ये जर मेणबत्ती जळती मेणबत्ती पकडली तर ती विझते, कारण कार्बन डायऑक्साईड फायर एक्सटिंग्विशर आहे, तो आग विझवण्याचं काम करतो. तर CO2 अग्निशामके ही क्षरण न होणारी व वीज प्रवाह प्रतिबंधक असतात. त्यामुळे विद्युत उपकरणे व यंत्रांना लागलेल्या आगीत ही अग्निशामके वापरतात. म्हणजे यंत्राला किंवा विद्युत उपकरणे जिथे आहे तिथे करंट गेल्यामुळे आग लागते अशा ठिकाणी CO2 असलेली अग्निशामके वापरली जातात, कारण कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याच्यातून वीज प्रवाह प्रतिबंधक आहे तो, आणि म्हणून अशा ठिकाणी पाणी वापरलं जात नाही, कारण पाण्यातून वीज प्रवाह वाहू शकतो. म्हणून कार्बन डायऑक्साईड असलेली अग्निशामके इथे वापरली जातात. CO2 अग्निशामके ही लहान प्रमाणातील आग विझवण्यासाठी वापरतात. मोठ्या प्रमाणात लागलेली आग जी विझवणे आटोक्याबाहेर आहे अशा वेळी CO2 अग्निशामके पुरेशी पडत नाहीत. म्हणजे CO2 छोट्या प्रमाणात थिएटरमध्ये वगैरे जर आग लागली असेल तर छोट्या प्रमाणातली आग विझवण्यासाठी अशा प्रकारची अग्निशामक यंत्र वापरली जातात. आधुनिक अग्निशामक यंत्र द्रवरूप व स्थायीरूप CO2 दाबाखाली भरलेला असतो. म्हणजे आता जी अग्निशामक यंत्र आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये द्रवरूप किंवा स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड भरलेला असतो. त्याच्यामध्ये NHCO3 किंवा H2SO4 ची अभिक्रिया केली जात नाही. दाब कमी केल्यावर तो वायुरूप होऊन तो जोराने करण्यासारखा नळीतून बाहेर पडतो. म्हणजे दाब जेव्हा कमी केला जातो तेव्हा तो वायुरूप होऊन बाहेर पडतो. जसं की आपलं सिलेंडर आहे द्रवरूप LPG ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा वायुरूपात तो बाहेर पडतो. त्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईड सुद्धा अशा प्रकारे द्रवरूपाचं रूपांतर वायुरूपामध्ये होतं ज्या वेळेला दाब कमी केला जातो. आता इथे पहा आपल्याला इथे रचना दिसते, अग्निशामक यंत्राची रचना. सल्फ्युरिक अम्लाची कॅप्सूल आपल्याला दिसते. म्हणजे पूर्वीच्या काळी जे अग्निशामक यंत्र वापरायचे त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिडची कॅप्सूल, त्याच्यानंतर खाली आपल्याला दिसते सोडियम बायकार्बोनेटची भुकटी. ज्यावेळेला आपण ती कळ दाबली जाते तेव्हा कुपी ओपन होऊन त्याच्यातून सल्फ्युरिक ऍसिड या सोडियम बायकार्बोनेटवर पडतं आणि ह्या रिएक्शन मधून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि तो कार्बन डायऑक्साईड आग विझवण्याचं काम करतो. इथे पहा रिएक्शन दिलेली आहे. सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट याला म्हटलं जातं. NHCO3 आणि H2SO4 याच्यातून Na2SO4 आता सोडियम सल्फेट तयार होतो. सोडियम सल्फेटचं सूत्र Na2SO4 आहे, म्हणजे 2 Na ची गरज आहे म्हणून 2 या लेफ्ट हँड साइडला गुणलेला आहे. आणि Na फक्त एकाच कंपाऊंड मध्ये आपल्याला दिसतंय NHCO3. नंतर 2H2O तयार होतात आणि 2CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो महत्वाचा गॅस आहे तो इथून बाहेर पडतो. सध्या वेगळ्या प्रकारचे अग्निशामक यंत्रे वापरली जातात. त्यांचा वापर करून CO2 मुळे अग्निशमन कसे होते त्याची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळवायची आहे. आणि वरील रिएक्शन आपण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आहे का ते आपल्या वहीवर लिहून पाहायचं आहे, म्हणजे हे रिएक्शन बॅलन्स आहे असं आपल्याला कळेल. आता पाहूया आपण पुढलं कंपाऊंड ज्याचं नाव आहे मिथेन. कार्बन बरोबर 4 हायड्रोजन येऊन त्याच्यापासून सहसंयोजी बंध असलेलं कोव्हॅलेंट बॉन्डिंगचं मिथेनचं रेणूसूत्र तयार होतं CH4. याचं रेणूसूत्र आहे 16. याचं कारण एका कार्बनचा अणुवस्तुमानांक आहे 12 आणि 4 हायड्रोजन प्रत्येकी एका हायड्रोजनचं 1, याप्रमाणे 4 हायड्रोजनचं 4, 12 आणि 4 झाले 16. आता नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू आढळतो. किती टक्के मिथेन वायू आढळतो तर 87% नैसर्गिक नॅचरल गॅसेस मध्ये. जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थित होणाऱ्या विघटनातून हा निर्माण होतो. म्हणजे ते बायोलॉजिकल जे सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये हवेच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये अशा प्रकारचा मिथेन गॅस बाहेर पडतो. बायोगॅस मध्येही मिथेन आढळतो. बायोगॅस आपल्याला माहित आहे, त्याचं संयंत्र आपण पुढे पाहणार आहोत. कोळशांच्या खाणीमध्ये मिथेन आढळतो. दलदलीच्या पृष्ठभागावर म्हणजे याला मार्श गॅस सुद्धा म्हटलं जातं, कारण तो दलदलीच्या भागामध्ये आढळतो.
प्रयोगशाळेमध्ये हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड सूत्र CO असं आहे, यांचं आणि हायड्रोजनचं H2 यांचं मिश्रण 300 सेल्सिअसला निकेल या उत्प्रेरकाच्या म्हणजे कॅटलिस्टच्या उपस्थितीत जर तापवलं तर त्याच्यापासून मिथेन वायू तयार होतो. H2 आणि CO याच्यापासून आपल्याला इथे H2 हायड्रोजनचे किती मॉलिक्युल्स घ्यावे लागतील, CH4 तयार करायचा आहे आणि H2O म्हणजे साधारण 3 2 6 3 हायड्रोजन आणि 1 कार्बन मोनॉक्साईड याच्यापासून H2O आणि CH4 तयार होतो. शुद्ध स्वरूपातील मिथेन नैसर्गिक वायूच्या भंजक ऊर्ध्वपतनाने मिळवता येतो. म्हणजे असा जो मिथेन वायू आहे तो भंजक ऊर्ध्वपतनाने फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आपण बघतो त्याच्याप्रमाणे मिळवला जातो. मिथेनचे भौतिक गुणधर्म पहा. मिथेनचा द्रवणांक -182 पॉइंट म्हणजे उणे 182.5 डिग्री सेल्सिअस आहे. उत्कलनांक बॉइलिंग पॉइंट -161.5 डिग्री सेल्सिअस आहे. हा वायू कार्बन डायऑक्साइड प्रमाणे रंगहीन असतो. द्रवरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते म्हणजे तो पाण्यात विरघळणार आहे. मिथेन पाण्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात द्रावणीय असतो म्हणजे थोड्या प्रमाणात तो द्रावणीय आहे, स्पॅरिंगली सोल्युबल आहे. तर गॅसोलीन, इथर, अल्कोहोल यांसारख्या सेंद्रिय द्रवामध्ये तो द्रावकांमध्ये तो जास्त द्रावणीय म्हणजे जे सेंद्रिय आहेत ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत ते ऑर्गॅनिक सॉलिडमध्ये जनरली डिझॉल्व्ह होतात. कक्ष तापमानाला मिथेन हा वायू अवस्थेत म्हणजे आता जे टेम्परेचर आहे आपल्या रूम टेम्परेचर त्याला तो वायू अवस्थेत म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये सापडतो. आता मिथेनचे रासायनिक गुणधर्म पहा. हा एक अतिशय ज्वालाग्रही म्हणजे इन्फ्लेमेबल असून जळताना ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर ज्योत मिळते व या अभिक्रियेतून 213 किलो कॅलरी प्रति मोल एवढी उष्णता बाहेर टाकली जाते. ज्वालाग्रही आहे त्यातून 213 किलो कॅलरी प्रतिमोल इतकी उष्णता बाहेर टाकली जाते आणि मिथेन हा वायू पूर्णतः जळतो. आता बघा जळतो म्हणजे काय होतं, आपल्याकडे जो गॅस आहे त्याच्यामध्ये मिथेन आहे CH4 आणि ऑक्सिजनशी संपर्क येऊन त्याच्यापासून CO2 कार्बन डायऑक्साइड हा सुद्धा वायू रूपात जातो. त्याच्यानंतर H2O आणि त्याच्यापासून महत्वाची गोष्ट म्हणजे उष्णता, ज्याच्यावर आपले पदार्थ म्हणजे घरी जे जेवण तयार होतं स्वयंपाकगृहामध्ये ते याच्या उष्णतेवर होत असतं. दुसरी बघा क्लोरिनेशनची अभिक्रिया. अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत त्यांच्या उपस्थितीत 250 ते 400 अंश सेल्सिअस तापमानाला मिथेन आणि क्लोरीन यांची अभिक्रिया होते विद्यार्थी मित्रांनो. आणि बघा इथे क्लोरोफॉर्म तयार होतो म्हणजे याला क्लोरिनेशन म्हणतात. त्याला दुसरं नाव आहे क्लोरोमिथेन असं सुद्धा आहे. CH3Cl असा प्रकारचा म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस केला जातो क्लोरीन कडून आणि त्या हायड्रोजन बरोबर क्लोरीन जाऊन दुसरा म्हणजे Cl2 म्हणजे ClCl असा आहे HCl तयार होतो आणि CH3Cl म्हणजे क्लोरोमिथेन मिथिल क्लोराइड हे स्ट्रक्चर तयार होतं. मिथेनचे उपयोग बघा. नैसर्गिक वायू स्वरूपातील मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग म्हणजे कापडांमध्ये कापड निर्मितीमध्ये कागदाच्या निर्मितीमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग पेट्रोल शुद्धीकरण इत्यादी उपयोग उद्योगात करतात. सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन असल्यामुळे म्हणजे ह्याच्यामध्ये एक कार्बन असल्यामुळे म्हणजे हा सर्वात छोटा आहे कार्बन हायड्रोकार्बन. बाकीचे इथेन मिथेन याच्यामध्ये कार्बनची साखळी वाढत जाते. तर हा लहान लांबीचा असल्यामुळे मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणारे CO2 चे प्रमाण खूप कमी असते आणि म्हणून घरगुती इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो. इथेनॉल, मिथाइल क्लोराइड, मिथिलीन क्लोराइड तसेच मिथिलीन क्लोराइड म्हणजे CH2Cl2, मिथाइल क्लोराइड म्हणजे CH3Cl आणि इथेनॉल म्हणजे CH3CH2OH याच्याविषयी रचनांविषयी आपण नेक्स्ट इयर पाहणार आहोत. तसेच अमोनिया व ऍसिटिलीन या कार्बनी संयुगांच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. 1776 ते 1778 या दरम्यान अलेक्झांड्रो व्होल्टा यांना दलदलीतील वायूचा अभ्यास करताना मिथेन वायूचा शोध लागला. म्हणजे हे अलेक्झांड्रो व्होल्टा जनरली आपण फिजिक्स मध्ये यांचं नाव बघतो, परंतु दलदलीतील वायूचा शोध ज्यांनी ज्या वेळेला लावला त्यावेळेला तो मिथेन होता हे त्यांना आढळून आलं. बायोगॅस संयंत्राविषयी आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. बायोगॅस संयंत्र म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गावांमध्ये बैल किंवा म्हशी आणि त्याचप्रमाणे गायी अशा प्रकारची गुरढोरं असतात. यांच्या जनावरांचे शेण, अशा प्रकारच्या जनावरांचं शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांची विनॉक्सी जीवाणू मार्फत म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन घडवलं जातं आणि त्याच्यापासून मिथेन हा वायू तयार होतो. याला बायोगॅस असं म्हणतात. बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन पर्याय आहे. जनरली गावामध्ये अशा प्रकारची जनावरं असल्यामुळे त्यांच्या शेणामधून किंवा पालापाचोळ्यामधून अशा प्रकारचा गॅस तयार केला जातो आणि त्याच्यापासून LPG साठी आपल्याला जो खर्च येतो तो वाचत असतो आणि हे स्वस्त असं इंधन आहे, पर्यायी इंधन. बायोगॅस संयंत्र हे वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरले जाते. बायोगॅस मध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साइडचा असतो. बायोगॅस हे वापरासाठी अधिक सोयीचे इंधन तर ठरतेच, शिवाय गॅस तयार होताना उत्तम खत ही तयार होतो. म्हणजे गॅस तयार निघून गेला की राहिलेल्या शिल्लक राहिलेला जो पार्ट आहे त्याचा आपण खत म्हणून सुद्धा वापर करू
शकतो। विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा बायोगॅस संयंत्र कसं आहे। शेणाचा राळा व पाणी मिश्रण टाकण्यासाठी एक पाट दिलेला आहे, बाजूला दिलेला आहे, झाकण आहे वर। उत्प्रवाह टाकी म्हणजे त्याच्यानंतर शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो इथून बाहेर काढला जातो। शिल्लक राळा जो आहे खत म्हणून वापरला जातो। निर्गम मार्ग, इथून वायू बाहेर पडतो। भूमिगत विघटन टाकी, जमिनीमध्ये तयार केलेली टाकी। शेण व पाणी मिश्रण आणि आत येण्याचा मार्ग वरून टाकलेला आहे आणि तिथून गॅस तयार होऊन वायू बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि तिथे पुढे ते शेगडीला जोडलेलं असतं आणि त्याच्यापासून आपण आपलं जेवण तयार करू शकतो। बायोगॅस निर्मिती प्रक्रिया बघा। बायोगॅस निर्मिती प्रक्रिया ही विनॉक्सी म्हणजे तुम्हाला सांगितलं ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये, ऑक्सिजन प्रेझेंट नसताना म्हणजे अनएरोबिक प्रकारची असते। ती दोन टप्प्यामध्ये घडून येते। पहिली म्हणजे आम्ल निर्मिती, प्रोडक्शन ऑफ ऍसिड्स। कचऱ्यातील जैव विघटने योग्य जटिल सेंद्रिय संयुगांवर जीवाणू अभिक्रिया करतात व सेंद्रिय आम्ल तयार करतात। इथे सेंद्रिय आम्ल तयार होतं। त्याच्यानंतर मिथेन वायूची निर्मिती बघा। मिथॅनोजेनिक जीवाणू सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू बनवतात म्हणजे CH3COOH ऍसिटिक ऍसिड जे आहे त्याच्यापासून CH4 आणि CO2 हे रिएक्शन बॅलन्स आहे का बघा। CH3 आणि शेवटचा एक हायड्रोजन आहे CH4 आणि कार्बन आणि 2 ऑक्सिजन पासून CO2 वायू हा बाहेर गेलेला आपल्याला दिसतो कारण हा वायू आहे म्हणून वरच्या साईडचा बाण त्याला दाखवलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या शेवटच्या सेशन मध्ये आपण कार्बन डायऑक्साइडचे काही गुणधर्म पाहिले, त्याचप्रमाणे आपण मिथेन या वायूविषयी पाहिलं आणि त्याच्यानंतर शेवटी आपण पाहिलं की बायोगॅस संयंत्रामध्ये कशा प्रकारे अशा प्रकारचा ज्वलनशील गॅस तयार केला जातो आणि त्याच्याद्वारे आपण आपलं अन्न शिजवत असतो। धन्यवाद।